आयुर्वेदिक उपचारांनी केस कशी बरी होते याच्याविषयी थोडक्यात आपण ही केस बघू. या केसमध्ये पायावर सतत जखमा होत होत्या. त्या जखमा बऱ्या होत नव्हत्या. छोटी फुटकुळी पायावर यायची. त्याचं रूपांतर जखमेमध्ये व्हायचं आणि जखम कितीही ड्रेसिंग केले, कितीही अँटीबायोटिक्स घेतल्या तरी बरे होत नव्हते. नामवंत त्वचारोग तज्ज्ञांनी सुद्धा ही केस हाताळली आहे. त्यांनी सुद्धा 2 महिने ही जखम बरी होत नव्हती. शेवटी त्यांनी बायोप्सी करण्याचा म्हणजे कॅन्सर आहे का याचा सल्ला दिला. कॅन्सरही तिथं नव्हता. कल्चर अँड सेन्सिटिव्हिटी टेस्ट करून अँटिबायोटिक कोणती वापरावी याचासुद्धा विचारविनिमय सुरू होता. 2 महिन्यात जखम बरी न झाल्यानंतर रुग्ण हताश होऊन आयुर्वेदिक उपचारासाठी आपल्या रुग्णालयामध्ये आला होता. या केसमध्ये मधुमेह रुग्णाला नव्हता, तरी पण जखमा होत होत्या. रुग्ण हा स्थूल होता, पुरुष रुग्ण होता. याला आपण आयुर्वेदिक चिकित्सा ग्रंथानुसार चालू केल्यानंतर ग्रंथोक्त औषधांनी ही जखम हळूहळू बरी व्हायला लागली आणि 1 महिन्यामध्ये पूर्ण ही जखम बरी झालेली आहे. जखम बरी केल्यानंतर सप्तधातूंची शुद्धी करून जखम ज्यावेळी बरी झाली, कोणत्याही ॲलोपॅथिक औषध न घेता किंवा अँटिबायोटिक न घेता शुद्ध आयुर्वेदिक उपचारांनी जखम बरी झाल्यानंतर त्याच्यानंतर पायाचा डॉपलर स्टडी जो आहे, म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स आहेत का बघण्यासाठी जो स्टडी केला जातो, तो पायाचा सोनोग्राफी केल्यानंतर असं लक्षात आलं की पेशंटला व्हेरिकोज व्हेन्स आहेत आणि एका ठिकाणी त्याचे जे परफोरेटर्स आहेत व्हेनचे, एक परफोरेटर त्या पेशंटचा ब्लॉक होता आणि त्याच्यामुळे ब्लड सप्लाय कमी जास्त होऊन ब्लड हे थांबलं जायचं पायामध्ये. मेदधातूची वृद्धी आधीच भरपूर शरीरात असल्यामुळं त्या ठिकाणी मग इन्फेक्शन होऊन जखम निर्माण व्हायची, फुटकुळे व्हायची, नंतर सेकंडरी इन्फेक्शन व्हायचं आणि अशा पुन्हा पुन्हा जखमा व्हायच्या. ब्लड सप्लाय कमी जास्त असल्यामुळं ह्या जखमा बऱ्या होत नव्हत्या. तर अशी साधारण केस होती. व्हेरिकोज व्हेन्स इंड्युस्ड हे फूट अल्सर अशी ही जी केस आहे आणि ही आयुर्वेदिक शुद्ध औषधांनी बरी झालेली आहे. तर थोडक्यात हे उदाहरण आपण याच्यासाठी दिलं की आयुर्वेदिक उपचारांनी अशा केसेस बरा होऊ शकतात. दरवेळेसच आपल्याला अँटिबायोटिक्स लागतात किंवा ॲलोपॅथी उपचारांनीच बरे होणार तर असं काही नाही. आयुर्वेदिक शुद्ध उपचारांनी सुद्धा अनेक आजार बरे होऊ शकतात. दुसरी गोष्ट, ज्या केसेसमध्ये ॲलोपॅथी उपचारांनी बरे झालेल्या ज्या केसेस आहेत त्यासुद्धा शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा वापरून बऱ्या होत असतात. डीप वेन थ्रोम्बोसिस होणं किंवा व्हेरिकोज व्हेन्स होणं याच्या हे स्टेजेस आहेत. याच्यामध्ये एका ठिकाणी रक्त साकळतं आणि मग तिथं अल्सरेशन छोटं-छोटं होऊन अशा पद्धतीनं सूज येऊन स्किनला डिस्कलरेशन होऊन आजार होत असतात. तर ब्लड सप्लाय हा हॅम्पर होत असतो, कमी जास्त होत असतो. अशा पद्धतीनं ह्या जखमा बऱ्या झालेल्या आहेत. तर ही केस आपण याच्यासाठी सांगितली की रुग्णांना ह्यावर विश्वास बसावा आणि याचे जे आम्ही फोटो काढून ठेवलेले आहेत, बघण्यासाठी थोडंसं त्रासदायक आहेत, पण मी जास्त वेळ दाखवत नाही. तर ज्यावेळेस लास्ट होप असते, आयुर्वेद जेव्हा लास्ट होप असते, जेव्हा सगळी दारं बंद होतात, त्यावेळी आयुर्वेद हा शेवटचा आशेचा किरण असतो. वाळवंटामध्ये जसं एक छोटंसं रोपटं उगवून येतं, तसं आयुर्वेद हा अनेक आजारामध्ये रुग्णांसाठी असतो. त्यामुळं आपण सर्वांनी आयुर्वेदिक चिकित्सा घेतली पाहिजे आणि त्यातल्या त्यात शुद्ध आयुर्वेद चिकित्सा जी ग्रंथोक्त औषधांनी निदान ग्रंथोक्त करून दिली जाते, ती आपण घेतली पाहिजे. धन्यवाद.